नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET सेलमार्फत LLB 3 इयर्सचा जो कोर्स आहे तर त्याचे एक्झाम कंडक्ट केली होती। त्यानंतर आता त्याची जी आन्सर की आहे तर ती आन्सर की आली होती। आता जो फायनल स्कोर कार्ड आहे तर ते स्कोर कार्ड आता तुमच्या लॉग इनला आलेले आहे। तर ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी पवन आणि तुम्ही पाहत आहात एल्मामे पवन हे यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्र CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटवर आल्यानंतर इथे बघा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2024-25 या लिंकवर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल। यामध्ये साइन इन मध्ये इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि त्यानंतर जो तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला असेल तर तो इथे एंटर करायचा आहे। आणि जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर इथे आय फॉरगेट माय पासवर्ड या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता। व फॉरगेट केल्यानंतर परत तुम्हाला जो नवीन पासवर्ड आहे तर तो इथे एंटर करायचा आहे। इथे ईमेल ID टाकायचा आहे तुमचा आणि त्यानंतर साइन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन झालेले दिसेल। त्यामध्ये बघा रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, ऑब्जेक्शन ट्रॅकिंग आणि स्कोर कार्ड। तर तुम्हाला इथे स्कोर कार्ड या टॅबवर इथे क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा UG मध्ये दिलेले आहे बघा महाराष्ट्र LLB 3 इयर्स CET 2024 गेट स्कोर कार्ड। तर यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर असे डाउनलोड स्कोर कार्डचे पेज ओपन झालेले दिसेल। यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव दिसेल आणि इथे डाउनलोडच्या खाली एक जे चिन्ह दिलेलं आहे तर यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे व क्लिक केल्यानंतर तुमचे स्कोर कार्ड डाउनलोड झालेले दिसेल। अशा प्रकारे तुम्ही तुमचे महाराष्ट्र LLB 3 इयर्स CET 2024 चे स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता। तसेच विद्यार्थी मित्रांनो, अजून CET सेल मार्फत जे नवीन अपडेट्स येतील तसेच ॲडमिशन प्रोसेस याविषयी अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत जाणार आहेत। तर जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।